गणेशाय नमः। नमस्कार. तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेलच्या दैनिक राशी भविष्य कार्यक्रमात आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. पंचांग हे विश्वाच्या ऊर्जेचे एक सुंदर प्रतिबिंब आहे, जे आपल्याला योग्य मार्गावर चालण्यास मदत करते. ग्रहांची स्थिती समजून घेण्यापूर्वी आपण आजच्या शुभ पंचांगावर एक नजर टाकूया. पण त्याआधी आमच्या या आध्यात्मिक कुटुंबाचा एक भाग होण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की लिहा. आज शुक्रवार 24 जुलै 2026. आज आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाची दशमी तिथी आहे. दशमी तिथी ही पत, प्रगती आणि यशासाठी अत्यंत शुभ मानली जाते. आज विशाखा जे तुमच्या इच्छा पूर्ण करण्यास मदत करते. रात्री 8:12 शुक्ल योग असेल, जो कार्यामध्ये यश मिळवून देतो. आजचा सूर्योदय सकाळी 5:54 आणि सूर्यास्त संध्याकाळी 7:13 होईल. राहुकाळ सकाळी 10:54 पासून दुपारी 12:33 असेल. या काळात नवीन कामे टाळा आणि आजचा सर्वात शुभ अभिजित मुहूर्त दुपारी 12:07 पासून 12:59 असेल. आपले हे तारा सितारा कुटुंब पुढे नेण्यासाठी आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी रोज आणण्यासाठी आम्हाला तुमच्या आधाराची गरज आहे. स्क्रीनवर दिसत असलेल्या QR कोडवर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार छोटीशी देणगी देऊन आम्हाला मदत करू शकता. तुमची छोटीशी मदतही आमच्यासाठी खूप मोलाची आहे. ही मदत सक्तीची नाही. जर तुम्ही मदत करू शकला नाही, तरी तुमचे प्रेम आणि आशीर्वाद आमच्यासाठी पुरेसे आहेत. चला तर देवाचे नाव घेऊन वळूया आजच्या राशी भविष्याकडे. प्रिय मेष राशीच्या जातकांनो, आज 24 जुलै 2026 शुक्रवार तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आला आहे. आज चंद्र वृश्चिक राशीत संचार करत आहे, ज्यामुळे तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती किंवा तुमचा जवळचा मित्र तुम्हाला अभिमान वाटेल अशी कामगिरी करेल. आज कोणाचेही कौतुक करताना अजिबात संकोच करू नका. तुमच्या जवळच्या व्यक्तीला आज यश, चांगले गुण किंवा प्रशंसा मिळणार आहे, तेव्हा त्यांचे मनापासून अभिनंदन करा आणि त्यांना शाबासकी द्या. आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाचा आहे, मात्र एक सावधगिरी बाळगा. आज कोणाशीही वाद घालणे टाळा आणि रागावर नियंत्रण ठेवा, कारण वृश्चिक राशीतील चंद्राचा प्रभाव तुमच्या भावनांना तीव्र करू शकतो. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस यशाचा आहे. तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळेल. तरुण वर्गासाठी आजचा दिवस नात्यात गोडवा निर्माण करणारा आहे. गृहिणींना आज कुटुंबाकडून विशेष सन्मान मिळेल. व्यावसायिक आणि नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस प्रगतीचा आहे, मात्र कामाच्या ठिकाणी कोणाशीही मतभेद होणार नाहीत याची काळजी घ्या. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याची विशेष काळजी घ्यावी आणि शक्य असल्यास निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवावा. आजचा शुभ रंग लाल आहे आणि दुपारी 1 ते 2 या वेळेत महत्त्वाची कामे पूर्ण करा. आज एक सत्कार्य म्हणून पक्ष्यांना पाणी किंवा दाणे द्या. मित्रांनो, आजचा आमचा ज्योतिषीय प्रश्न असा आहे की तुम्हाला तुमच्या आयुष्यात कोणत्या ग्रहाचा प्रभाव सर्वात जास्त जाणवतो असे वाटते? कमेंटमध्ये नक्की सांगा. हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. त्यामुळे व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या UPI QR कोडवर देणगी देऊन आम्हाला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल तर व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची ताकद आहे. प्रिय वृषभ राशीच्या जातकांनो, आज 24 जुलै 2026 शुक्रवार तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि संधींनी भरलेला दिवस आहे. आज चंद्र तुमच्या राशीपासून सप्तम भावात म्हणजेच वृश्चिक राशीत संचार करत आहे, तर तुमच्या राशीत मंगळ आणि युरेनसची युती आहे. जर तुम्ही अविवाहित असाल तर आज तुम्हाला तुमच्या आयुष्यातील जोडीदार भेटण्याची दाट शक्यता आहे. जे आधीच नात्यात आहेत त्यांना आपले नाते पुढच्या टप्प्यावर नेण्याची इच्छा होईल. आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आहे, त्यामुळे कुटुंबासोबत आणि प्रियजनांसोबत वेळ घालवून याचा पुरेपूर आनंद घ्या. कामाच्या ठिकाणी तुम्हाला काही अडथळे येऊ शकतात, पण घाबरू नका. वृश्चिक राशीतील चंद्राच्या प्रभावामुळे तुम्हाला रागावर आणि चिडचिडीवर पूर्ण नियंत्रण मिळवता येईल, त्यामुळे संयम आणि नम्रता बाळगा. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अभ्यासात एकाग्रता वाढवणारा आहे. नवीन काहीतरी शिकण्याची तुमची इच्छा पूर्ण होईल. तरुण वर्गासाठी आजचा दिवस प्रेमसंबंधांत गोडवा आणणारा आहे. गृहिणींसाठी आजचा दिवस घरातील वातावरण प्रसन्न ठेवणारा आहे. व्यावसायिक आणि नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस प्रगतीचा आहे, मात्र कामाच्या ठिकाणी कोणाशीही वाद घालणे टाळा.
ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, विशेषतः पचनाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. आजचा शुभ रंग गडद निळा आहे. दुपारी 2:20 ते 4 वाजेपर्यंत या वेळेत महत्त्वाची कामे पूर्ण करा. राहूचा प्रभाव तुमच्या पत्रिकेत असल्याने मानसिक अस्थिरता जाणवू शकते. त्यामुळे आज एक सत्कार्य म्हणून कोणा गरजूला मदत करा किंवा शांततेसाठी ध्यान करा. आजचा तुमचा प्रश्न, तुम्हाला काय वाटते? आयुष्यात खरा आनंद कशात दडलेला असतो? तुमच्या प्रियजनांसोबत वेळ घालवण्यात की स्वतःच्या प्रगतीत? कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या UPI QR कोडवर स्कॅन करून आपल्या इच्छेनुसार देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल, तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची ताकद आहे. प्रिय मिथुन राशीच्या जातकांनो, आज 24 जुलै 2026 शुक्रवार तुमच्यासाठी एक अत्यंत सुखद आणि भावनिकदृष्ट्या समृद्ध दिवस ठरणार आहे. आज चंद्र वृश्चिक राशीत आणि विशाखा नक्षत्रात संचार करत आहे, ज्यामुळे तुमचे लक्ष पूर्णपणे तुमच्या जवळच्या नात्यांकडे आणि प्रियजनांकडे केंद्रित असेल. मागील काही दिवसांपासून कामाच्या व्यापाने तुम्ही खूप धावपळ केली होती, पण आजचा दिवस तुम्हाला त्यातून मुक्त करून कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी देत आहे. आज तुमच्या राशीस्वामी बुध ग्रहाची स्थिती आणि गुरूची कर्क राशीतील उपस्थिती तुम्हाला मानसिक शांती आणि कौटुंबिक सौख्य मिळवून देईल. आजच्या दिवशी पांढरा रंग तुमच्यासाठी अत्यंत शुभ असून तो तुमच्या आयुष्यात सकारात्मकता आणि शुद्धता घेऊन येईल. विविध वयोगटातील लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल ते पाहूया. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अभ्यासापेक्षा स्वतःला समजून घेण्याचा आहे. विशाखा नक्षत्रातील चंद्राच्या प्रभावामुळे तुम्हाला काही नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा होईल, पण एकाग्रतेसाठी ते ध्यान करणे खूप गरजेचे आहे. तरुण आणि प्रेमसंबंधांत असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस खूप छान आहे. तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवल्याने मनातील सर्व ताण दूर होतील. आज कोणाशीही वाद घालणे टाळा, कारण विशाखा नक्षत्रा प्रभाव संवादात थोडा तणाव निर्माण करू शकतो. गृहिणींसाठी आजचा दिवस खूप आनंदाचा आहे. घरातील वातावरण प्रसन्न राहील आणि तुम्हाला तुमच्या आवडीच्या गोष्टी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल. व्यावसायिक आणि नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस कामाचा ताण कमी करणारा आहे. आज नवीन गुंतवणूक करण्यापेक्षा जुन्या कामांना पूर्ण करण्यावर भर द्या. ज्यादार्थ नागरिकांनी आज आरोग्याची काळजी घ्यावी, विशेषतः पोटाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. आज हलका आहार घेणे तुमच्यासाठी हिताचे ठरेल. सावधानता, आज कोणाशीही आर्थिक व्यवहार करताना सावध राहा. कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. विशेषतः अनोळखी व्यक्तींशी बोलताना जपून राहा. आज संध्याकाळी 6:35 ते 7:45 ही वेळ तुमच्यासाठी सर्वात भाग्यशाली आहे. या काळात तुम्ही एखादे महत्त्वाचे काम सुरू करू शकता किंवा देवाची प्रार्थना करू शकता. आज एक सत्कार्य म्हणून कोणा गरजूला पांढरे वस्त्र किंवा दूध दान करा. मित्रांनो, आजचा आमचा ज्योतिषीय प्रश्न असा आहे: तुमच्या आयुष्यात अशी कोणती एक गोष्ट आहे जी तुम्हाला सर्वात जास्त मानसिक शांती देते? कमेंटमध्ये नक्की सांगा. हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. त्यामुळे व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या QR कोडवर देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल, तर व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. तुमचा पाठिंबाच आम्हाला दररोज नवीन ऊर्जा देतो. प्रिय कर्क राशीच्या जातकांनो, आज 24 जुलै 2026 शुक्रवार. आज चंद्र तुमच्या राशीपासून 5व्या स्थानी म्हणजेच वृश्चिक राशीत आणि विशाखा नक्षत्रात संचार करत आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत शांत आणि प्रसन्नतेचा आहे. तुमच्या राशीस्वामी चंद्राची ही स्थिती तुम्हाला मानसिक शांती देईल. आजचा दिवस तुमच्या आवडीच्या गोष्टी करण्यासाठी, छंद जोपासण्यासाठी आणि स्वतःला वेळ देण्यासाठी उत्तम आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात किंवा आजूबाजूला काही लोक तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील किंवा तुमच्या संयमाची परीक्षा घेतील, पण अशा वेळी त्यांना उत्तर न देता शांत राहणेच तुमच्या हिताचे ठरेल. दुर्लक्ष करणे हाच आजचा सर्वात मोठा उपाय आहे. विविध वयोगटातील लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल ते पाहूया. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अभ्यासात एकाग्रता वाढवणारा आहे. विशाखा नक्षत्रातील चंद्राच्या प्रभावामुळे तुम्हाला नवीन काहीतरी शिकण्याची ओढ लागेल. तरुण आणि प्रेमसंबंधांत असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस गोड आहे.
जोडीदारासोबत वेळ घालवा, पण वादाचे विषय टाळा. गृहिणींसाठी आजचा दिवस घरगुती कामात आनंद शोधण्याचा आहे. घरातील वातावरण प्रसन्न ठेवण्यासाठी तुम्ही पुढाकार घ्याल. व्यावसायिक आणि नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस कामाच्या ठिकाणी संयम राखण्याचा आहे. कोणाशीही वाद घालू नका. शांत राहून आपले काम पूर्ण करा. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याकडे लक्ष द्यावे. पोटाचे विकार किंवा पित्ताचा त्रास होऊ शकतो, त्यामुळे हलका आहार घ्या. आजच्या दिवशी दुपारी 3 ते 6 ही वेळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ आहे. आज निळा रंग तुमच्यासाठी भाग्यशाली ठरेल. आज एक सत्कार्य म्हणून जुन्या मित्रांशी संपर्क साधा किंवा त्यांना भेटायला जा. यामुळे तुमचे मन हलके होईल. सावधगिरी म्हणून आज कोणाशीही वाद घालू नका आणि रागावर नियंत्रण ठेवा. मित्रांनो, आजचा आमचा ज्योतिषीय प्रश्न असा आहे की तुमच्या आयुष्यातील अशी कोणती व्यक्ती आहे जिने तुम्हाला कठीण काळात सर्वात जास्त साथ दिली? कमेंटमध्ये नक्की सांगा. हे ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही मेहनत घेतो. त्यामुळे व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या UPI QR कोडवर देणगी देऊन सहकार्य करा. शक्य नसेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. प्रिय सिंह राशीच्या जातकांनो, आज 24 जुलै तुमच्यासाठी भावनिकदृष्ट्या थोडा संवेदनशील दिवस असू शकतो. आज चंद्र वृश्चिक राशीत आणि विशाखा नक्षत्रात संचार करत आहे, ज्यामुळे तुम्हाला विनाकारण चिंता वाटू शकते किंवा मनात थोडी असुरक्षितता निर्माण होऊ शकते. सिंह राशीचे लोक स्वभावाने स्वाभिमानी असतात, पण आज ग्रहांच्या स्थितीमुळे तुम्हाला कोणाची तरी साथ हवीशी वाटेल. दिवसभरात काही काळ तुम्हाला अस्वस्थ वाटू शकते, पण लक्षात ठेवा की ही स्थिती तात्पुरती आहे आणि लवकरच तुम्ही पुन्हा नेहमीसारखे उत्साही व्हाल. आजचा दिवस तुमच्या प्रियजनांसाठी वेळ काढण्यासाठी उत्तम आहे. शाळकरी मुलांनी आज अभ्यासापेक्षा एकाग्रतेवर भर द्यावा, कारण विशाखा नक्षत्रातील चंद्र तुम्हाला विचलित करू शकतो. तरुण वर्गासाठी आजचा दिवस नात्यात पारदर्शकता आणण्याचा आहे. कोणाशीही वाद घालणे टाळा. गृहिणींनी आज स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे आणि घरातील कामाचा ताण घेऊ नये. नोकरी करणाऱ्यांनी आज वरिष्ठांशी बोलताना संयम ठेवावा, तर व्यावसायिकांनी आज मोठी गुंतवणूक करणे टाळावे. आजचा शुभ रंग क्रीम आहे आणि सकाळी 8 ते 9 ही वेळ तुमच्यासाठी अत्यंत फलदायी आहे. राहूचा प्रभाव तीव्र असल्याने संरक्षणासाठी आज एखादे छोटेसे चांदीचे नाणे किंवा कवच जवळ ठेवा. आज एक सत्कार्य म्हणून एखादे पुस्तक वाचा किंवा कोणाला तरी ज्ञान द्या. यामुळे तुमच्या मनातील नकारात्मकता दूर होईल. सिंह राशीच्या जातकांनो, आजचा एक प्रश्न जो मला तुम्हाला विचारावासा वाटतो तो म्हणजे, तुमच्या आयुष्यातील अशी कोणती गोष्ट आहे जिच्यावर तुमचा सर्वात जास्त विश्वास आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. त्यामुळे व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या QR कोडवर देणगी देऊन आम्हाला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल तर व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. प्रिय कन्या राशीच्या जातकांनो, आज 24 जुलै तुमच्यासाठी एक आत्मपरीक्षणाचा दिवस आहे. आज चंद्र तुमच्या राशीपासून 3ऱ्या स्थानी म्हणजेच वृश्चिक राशीत आहे. तुम्ही स्वभावाने अत्यंत शिस्तप्रिय, तर्कशुद्ध आणि वास्तववादी आहात. पृथ्वी तत्वाच्या राशीचे असल्यामुळे तुम्ही परिपूर्णतेचा ध्यास घेता आणि मेहनतीच्या जोरावर स्वतःची कौशल्ये विकसित करता. मात्र आज ग्रहांच्या स्थितीमुळे तुम्हाला घरातील एखाद्या व्यक्तीमुळे मनस्ताप किंवा नैराश्य जाणवू शकते. तुम्हाला वाटू शकते की त्यांना कठोरपणे शिस्त लावावी. पण तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेलचा सल्ला असा आहे की कठोर शिक्षेपेक्षा संवादाचा मार्ग निवडा. त्यांना त्यांची चूक प्रेमाने समजावून सांगा, कारण वर्तणुकीत बदल हा शिक्षेने नाही तर स्पष्टीकरणानेच येतो. आज शनीच्या प्रभावामुळे काही मानसिक अडथळे येऊ शकतात. ते दूर करण्यासाठी ध्यान करा किंवा एखादा नवीन छंद जोपासा. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अभ्यासात एकाग्रता वाढवण्याचा आहे. तरुणांनी आज रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे, अन्यथा नात्यात दुरावा येऊ शकतो. गृहिणींनी आज घरातील कामात स्वतःला गुंतवून घ्यावे, ज्यामुळे मन प्रसन्न राहील. नोकरी करणाऱ्यांनी वरिष्ठांशी वाद घालणे टाळावे. व्यावसायिकांनी आज नवीन गुंतवणुकीचा विचार करताना सावध राहावे. ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी आणि शक्य असल्यास संध्याकाळी थोडा वेळ चालण्यावर भर द्यावा. आज एक सत्कार्य म्हणून पक्ष्यांना दाणे टाका किंवा पाणी ठेवा. यामुळे तुमच्या मनातील नकारात्मकता दूर होईल. मित्रांनो, आजचा आमचा ज्योतिषीय प्रश्न असा आहे की तुमच्या आयुष्यातील अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला सर्वात जास्त मानसिक शांती देते? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या QR कोडवर देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा.
जर शक्य नसेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या. प्रिय तुळ राशीच्या जातकांनो, आज 24 जुलै तुमच्यासाठी कामाच्या ठिकाणी अत्यंत उत्पादक दिवस ठरणार आहे. आज चंद्र वृश्चिक राशीत आणि विशाखा नक्षत्रात संचार करत आहे, ज्यामुळे तुमच्या कामात एक वेगळीच एकाग्रता आणि गती पाहायला मिळेल. तुमच्या कार्यक्षमतेमुळे आज तुम्हाला वरिष्ठ आणि सहकाऱ्यांकडून भरभरून कौतुक मिळेल. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, हे यश आणि कौतुक डोक्यात जाऊ देऊ नका. यशाचा आनंद नक्की घ्या, पण तुमचे लक्ष ध्येयावर केंद्रित ठेवा आणि मेहनत करणे सोडू नका. आज गुंतवणूकदार आणि व्यावसायिकांसाठी गुंतवणुकीचा निर्णय घेण्यासाठी अतिशय शुभ दिवस आहे. मात्र आजच्या दिवशी कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. विशेषतः आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. शाळकरी मुलांसाठी आजचा दिवस अभ्यासात प्रगतीचा आहे, पण विचलित होण्यापासून स्वतःला वाचवा. तरुण वर्गासाठी आजचा दिवस प्रेमसंबंधात गोडवा आणणारा आहे, पण रागावर नियंत्रण ठेवा. गृहिणींनी आज आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. नियमित व्यायाम करणे तुमच्यासाठी खूप गरजेचे आहे. ज्येष्ठ नागरिकांनी आज बाहेरचे खाणे टाळावे आणि शनीच्या प्रभावामुळे सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो, त्यामुळे विश्रांती घ्या. आज पिवळा रंग तुमच्यासाठी भाग्यशाली आहे. दुपारी 4:25 ते संध्याकाळी 6:45 वेळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ आहे. शनीचा प्रभाव संतुलित करण्यासाठी एखादा निळा नीलम किंवा योग्य रत्न धारण करणे फायदेशीर ठरेल. आज एक सत्कार्य म्हणून कोणा गरजूला मदत करा. मित्रांनो, आजचा आमचा ज्योतिषीय प्रश्न असा आहे की, तुम्हाला तुमच्या आयुष्यात कोणत्या ग्रहाचा प्रभाव सर्वात जास्त जाणवतो असे वाटते? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या QR कोडवर देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल, तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या. प्रिय वृश्चिक राशीच्या जातकांनो, आज 24 जुलै तुमच्यासाठी एक अत्यंत व्यस्त आणि जबाबदाऱ्यांनी भरलेला दिवस असणार आहे. आज चंद्र तुमच्याच राशीत म्हणजेच वृश्चिक राशीत आणि विशाखा नक्षत्रात संचार करत आहे, ज्यामुळे तुमच्यावर कामाचा ताण वाढू शकतो. आज तुम्हाला घर आणि ऑफिस यांच्यात समतोल राखण्यासाठी खूप धडपड करावी लागेल. कामाच्या व्यापापायी तुम्हाला मनापासून एखादी लांबची ड्राईव्ह किंवा सुट्टी घ्यावीशी वाटेल, पण कामाची जबाबदारी तुम्हाला तसे करण्यापासून रोखेल. तरीही या धावपळीतही तुम्ही स्वतःसाठी आनंदाचे काही क्षण नक्कीच शोधून काढाल. आज तुमच्यासाठी नारंगी रंग अत्यंत शुभ ठरेल. आज संध्याकाळी 7 ते 8 या वेळेत महत्त्वाची कामे करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. मात्र एक सावधगिरीचा इशारा, आज कोणाशीही वाद घालणे टाळा, कारण रागाच्या भरात तुम्ही चुकीचे निर्णय घेऊ शकता. शनीचा प्रभाव तुमच्या भावनिक वाढीवर असल्याने शांत राहण्यासाठी आज मधुर संगीत ऐकणे हा तुमच्यासाठी सर्वोत्तम उपाय आहे. विविध वयोगटातील लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल ते पाहूया. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस मेहनतीचा आहे. विशाखा नक्षत्रातील चंद्र तुम्हाला अभ्यासात एकाग्रता राखण्यास मदत करेल, पण विचलित होण्यापासून स्वतःला वाचवा. तरुण आणि प्रेमसंबंधांत असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस संयमाचा आहे. जोडीदारासोबतच्या छोट्या मोठ्या कुरबुरी टाळा आणि एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. गृहिणींसाठी आजचा दिवस घरगुती कामांच्या व्यापात जाईल. कुटुंबातील सदस्यांच्या गरजा पूर्ण करताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. व्यावसायिक आणि नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस आव्हानात्मक आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी बोलताना नम्रता ठेवा. आज नवीन गुंतवणूक करणे टाळा. ज्येष्ठ नागरिकांनी आज आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. सांधेदुखी किंवा पचनाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. आजचा प्रश्न, तुकलात काय आयुष्यात प्रगती करण्यासाठी कठोर मेहनत महत्त्वाची आहे की नशिबाची साथ? कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या UPI QR कोडवर आपल्या इच्छेनुसार देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल, तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची ताकद आहे. प्रिय धनु राशीच्या जातकांनो, आज 24 जुलै 2026 शुक्रवार तुमच्यासाठी नात्यांच्या दृष्टीने एक अतिशय सुंदर आणि सुखद दिवस आहे. आज चंद्र तुमच्या वृश्चिक राशीत संचार करत आहे, ज्यामुळे तुमची मानसिक स्थिती अत्यंत प्रसन्न आणि सकारात्मक राहील. तुमच्या स्वभावातील आशावाद आणि तुमचा नवीन दृष्टिकोन आज तुमच्या जोडीदाराचे लक्ष वेधून घेईल. गेल्या काही दिवसांपासून जर तुम्ही एखाद्या समस्येने त्रस्त असाल,
तर आज तुमच्या याच सकारात्मक वृत्तीमुळे त्या सर्व अडचणी दूर होतील. मात्र, कामाच्या व्यापातून कुटुंबासाठी वेळ काढणे आज अत्यंत महत्त्वाचे आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी पांढरा रंग अत्यंत शुभ आहे. सकाळी 10:15 ते 11:15 ही वेळ तुमच्यासाठी विशेष फलदायी आहे. यावर्षी गुरुग्रहाच्या कृपेने तुम्हाला प्रगतीच्या अनेक संधी मिळत आहेत. त्यामुळे त्यांचा पुरेपूर लाभ घ्या. आज एक सत्कार्य म्हणून कृतज्ञतेचा भाव ठेवा, म्हणजे तुमच्या मनातील नकारात्मकता दूर होईल. विविध वयोगटातील लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल ते पाहूया. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अभ्यासात एकाग्रता वाढवणारा आहे. नवीन काहीतरी शिकण्याची तुमची इच्छा पूर्ण होईल. तरुण आणि प्रेमसंबंधात असलेल्यांसाठी आजचा दिवस खूप रोमॅन्टिक आहे. तुमच्या जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होईल. गृहिणींसाठी आजचा दिवस घरातील वातावरण आनंदी ठेवणारा आहे. कुटुंबातील सदस्यांसोबतचा संवाद वाढेल. व्यावसायिक आणि नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस प्रगतीचा आहे. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याची काळजी घ्यावी. विशेषतः पोटाच्या विकारांपासून सावध राहा आणि बाहेरचे खाणे टाळा. आजचा प्रश्न, तुम्हाला काय वाटते? आयुष्यात प्रगण्यासाठी नशिबाची साथ महत्त्वाची आहे की कष्टाची जोड? तुमच्या अनुभवावरून आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, हे ज्योतिषीय मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमची टीम खूप मेहनत घेते. कृपया व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या UPI QR कोडवर आपल्या इच्छेनुसार देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल, तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची खरी ताकद आहे. प्रिय मकर राशीच्या जातकांनो, आज 24 जुलै तुमच्यासाठी एक महत्त्वाचा दिवस आहे. सध्या चंद्र वृश्चिक राशीत संचार करत आहे, ज्याचा थेट परिणाम तुमच्या कौटुंबिक जीवनावर होत आहे. गेल्या काही दिवसांपासून घरात सुरू असलेल्या समस्यांमुळे तुम्ही थोडे चिंतेत आहात, हे आम्हाला समजते. आज तुम्हाला प्रत्येक परिस्थितीत संयम राखून सर्वोत्तम प्रयत्न करावे लागतील. सर्व बाजूंनी येणारा दबाव तुम्हाला अस्वस्थ करू शकतो, पण लक्षात ठेवा की तुमचे घर आणि कामाचे ठिकाण हे शांततेचे केंद्र असले पाहिजे. आज कोणाशीही बोलताना स्पष्ट आणि प्रामाणिक राहा, कारण संवादातूनच अनेक गुंतागुंतीच्या समस्या सुटू शकतात. विविध वयोगटातील लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल ते पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, आज अभ्यासापेक्षा तुमच्या मानसिक एकाग्रतेवर भर द्या. काही गोष्टी समजून घेताना गोंधळ होऊ शकतो, त्यामुळे घाई करू नका. तरुण वर्ग आणि प्रेमसंबंधांच्या बाबतीत आज वादविवाद टाळणेच हिताचे ठरेल. रागाच्या भरात चुकीचे शब्द बोलले जातील, ज्यामुळे नात्यात दुरावा येऊ शकतो. गृहिणींसाठी आजचा दिवस घरातील वातावरण सुधारण्यासाठी उत्तम आहे. घरातील सदस्यांशी मनमोकळेपणाने बोला, यामुळे मनातील ओझे हलके होईल. व्यावसायिक आणि नोकरदार वर्गासाठी आज कामाचा ताण जास्त असेल, पण लक्षात ठेवा, रागाच्या भरात घेतलेले निर्णय तुमचे नुकसान करू शकतात. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. मानसिक तणावामुळे रक्तदाबाच्या समस्या उद्भवू शकतात, त्यामुळे शांत राहण्याचा प्रयत्न करा. आजच्या दिवशी दुपारी 12 ते 3:30 या वेळेत महत्त्वाची कामे करणे शुभ ठरेल. आज गडद लाल रंग तुमच्यासाठी भाग्यशाली आहे. एक महत्त्वाची सूचना, आज कोणत्याही प्रकारच्या तणावपूर्ण चर्चेत पडू नका, कारण ते तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. राहूच्या तीव्र प्रभावामुळे आज नकारात्मकता दूर करण्यासाठी एखादे पवित्र रत्न किंवा रुद्राक्ष जवळ ठेवा. मित्रांनो, आजचा आमचा ज्योतिषीय प्रश्न असा आहे की तुम्हाला काय वाटते? आयुष्यातील कठीण प्रसंगात नशीब जास्त महत्त्वाचे असते की कर्म? तुमच्या उत्तराची आम्ही वाट पाहत आहोत. हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमची टीम खूप मेहनत घेते. कृपया व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या UPI QR कोडवर आपल्या इच्छेनुसार देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल, तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची खरी ताकद आहे. प्रिय मीन राशीच्या जातकांनो, आज 24 जुलै तुमच्यासाठी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत सावधगिरी बाळगण्याचा दिवस आहे. आज चंद्र तुमच्या भाग्यस्थानातून भ्रमण करत आहे, परंतु वृश्चिक राशीतील चंद्राची स्थिती तुम्हाला आरोग्याबाबत निष्काळजी बनवू शकते. विशेषतः जर तुम्हाला मधुमेहाचा त्रास असेल, तर आज रक्तातील साखरेची पातळी तपासणे अत्यंत आवश्यक आहे. आजचा दिवस तुमच्या जीवनशैलीत सकारात्मक बदल घडवून आणण्याचा आहे. तुमच्या आहारावर नियंत्रण ठेवा आणि बाहेरचे किंवा जड अन्न खाणे टाळा. आज सकाळी लवकर उठून मोकळ्या हवेत फिरणे आणि हलका व्यायाम करणे तुमच्यासाठी संजीवनी ठरेल.
जर तुम्ही बऱ्याच काळापासून व्यायामाकडे दुर्लक्ष केले असेल, तर आजपासून सुरुवात करण्यासाठी उत्तम दिवस आहे. आजचा तो भाग्यशाली रंग मॉव्ह म्हणजे फिकट जांभळा आहे. दुपारी 3:30 ते पावणे या वेळेत महत्त्वाची कामे पूर्ण करा. शनीच्या प्रभावामुळे आज मानसिक तणाव जाणवू शकतो, त्यामुळे शांत राहण्याचा प्रयत्न करा. आज एक सत्कार्य म्हणून घरीच पौष्टिक आणि सात्विक जेवण बनवा आणि ते आनंदाने ग्रहण करा. आजचा प्रश्न, तुम्हाला काय वाटते, आपल्या आयुष्यातील कठीण प्रसंगात संयम राखणे जास्त महत्त्वाचे आहे की धैर्याने निर्णय घेणे? कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो, हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या क्यू.आर. कोडवर देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. शक्य नसेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा.